चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी पाटात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारब्ध शब्द कधी शब्द कधी शब्द आरब्ध शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 किती शांत वाटतंय ना इथे. तारावरच्या बेलचा आवाज नाही, फोनचा खणखणाट नाही, भरमसाठ पाहुण्यांची ये-जा नाही, तुमच्या मीटिंग्स नाही आणि दौऱ्याची तयारी पण नाही. ही जागा इतकी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं मला. इतक्या सुंदर जागेत असं दूर राहायचं नसतं नवरा बायकोनी. मधू, मुंबईत सुद्धा आपण नीट भेटत नाही एकमेकीला. म्हणजे यालाही जबाबदार मीच. मधू, अशी रागावू नकोस ना प्लीज. रात्र रात्र तू माझी वाट पाहतेस, उपाशी पोटी झोपतेस. मला कळत नाही का ग? पण एकदा बसतं बसलं ना की सगळं ठीक होईल बघ. श्रीधर, खरं सांगू, मी आत्ता या क्षणी खूप सुखात आहे. मला ना ते गाणं म्हणावं असं वाटतंय. माझी न दृष्ट लागो माझ्याच वैभवाला. काय झालं? कुठे काय? अचानक गंभीर का झाला? नाही, मी आपलं इतक्या वर्षात तुमच्या चेहऱ्यावरची रेषा पाठ झाली मला. मधू, तुझ्या प्रसन्न मनस्थितीत मला कुठलाही अप्रिय विषय काढायचा नाहीये. म्हणजे तुमच्या मनात काहीतरी खटकतंय. नाही, नको मधू. आता तुम्हाला माझी शपथ आहे. तू खरोखरच तृप्त आहेस मधू? ज्या दिवशी तुमच्या घरात प्रवेश केला ना त्या दिवसापासून. तुम्हाला पटायचं नाही, पण तुम्ही मला खूप सुख दिलेत. म्हणजे द्यायचं ते कधीच दिलं नाही. श्रीधर, ही फसवणूक आता थांबायलाच हवी मधू. मुलांचा विषय टाळून अवांतर बोलणं तर थांबायलाच हवं. अगं, जग झपाट्याने बदलत चाललंय. नाना तऱ्हेचे उपचार आहेत. टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय आहे. नाही, मला ती कल्पना सहन होणार नाही.
श्रीधर मला मूल हवंय पण ते तुमच्याकडून. अगं पण ते होणार नाही म्हणून हा मार्ग. श्रीधर ते मूल कोणाचं असेल, कसं निमजेल? नाही, मला हे बिलकुल योग्य वाटत नाही. आपण आहोत तसे सुखी होत. मधू, अगं भावनेच्या आहारी जाऊन बोलतेस तू. अगं घरात एकदा रांगती पावलं उमटली ना, काचेच्या वस्तू फुटायला लागल्या, खेळण्यांचा पसारा पडायला लागला, की पहिल्या रात्रीला घातलेला उखाण्याचा उत्तर आपोआप सुटेल. हॅलो 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 हॅलो, कोण बोलतंय? तुमचा निरंजन? नुसता हा रंगमंच जरी बघितला ना, तरी मला नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. कसं वाटलं नाटक? अगदी खरं खरं सांगायचं. खरं सांगू, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. मी ना अजूनही त्याच जगात आहे. मी अजूनही त्याच जगात आहे. एक एक क्षण मोजतोय, पण सगळं यांत्रिकपणे. जेव्हा हे इंद्रधनुष्य पाहिलं तेव्हा जागा झालो. काय झालं हसायला? तू बिलकुल बदलला नाहीयेस. आपण नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हाही हेच शब्द वापरले होतेस. इंद्रधनुष्य. अजून एक विचारू? हो, विचार ना. गेल्या 8 वर्षात तुला माझी एकदाही आठवण आली नाही? खरं सांगू, एकदाही नाही. पहिल्या रात्री जेव्हा तुझ्या नवऱ्यानं तुझा हात हातात घेतला असेल तेव्हा नक्कीच आठवलं असेल. निरंजननं सुद्धा नाटकात असाच हात धरला होता. हात हातात धरला होता, पण तो भामिनीचा, माधुरीचा नाही. असा चेहरा नको पाडूस रे. तुला माहितीये ना मला खोटं बोलता येत नाही. मला बरं वाटावं म्हणून तरी बोलायचंस. निरंजन, माझंच चुकलं. मी ना तेव्हा तुझ्याबरोबर नाटकात काम करायला नको होतं. माधुरी माधुरी, असं म्हणू नकोस तू. तू बस ना. हा बस, बसून बोल. तुझ्या आठवणींवर तर जगतोय मी, फक्त तुझ्यामुळे, तुझ्यासाठी. निरंजन, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आय नो, आता तू भामिनीच काय, पण पूर्वाश्रमीची माधुरी राहिली नसशील. काय म्हणजे मिस्टरांनी नाव बदललं असेल ना तुझं? नाव बदललं नाही, सुधारले. माधुरीचं मधू केले. अरे वा, रसिक दिसतायत मिस्टर. कळेलच तुला. आता तू घरी जेवायला येतोस तेव्हा. आश्चर्य आहे. नाही म्हणजे बायकोच्या दोस्ताला असं कोणी घरी जेवायला बोलवत नाही. पण तू आता बायकोचा दोस्त कुठे राहणार आहेस? फॅमिली फ्रेंड होणार आहेस आमचा. म्हणजे एखादा माणूस श्रीधरला पटला ना की की ते त्याला परक समजतच नाही. कळेलच तुला. चला निघूया, उशीर झालाय खूप. माधुरी, उद्या आमच्या नाटक कंपनीचा मुक्काम हलणार आहे. मग पत्ता देऊन ठेवी तर पाठवशील ना ग? त्यांनी काय होणार आहे?
स्वर्गप्राप्तीचा आनंद. अजून तसा आनंद मिळायचा राहिलाय असं वाटतं तुला? स्वप्नातही याची अपेक्षा केली नव्हती. अशा सुखात चिंब केल्यास तू. आता मरण आलं तरी बेहत्तर. काहीतरीच काय बोलतोस? रसिकांना हवायस तू. आणि तुला माझ्या कायमचा जवळ असणारच आता तू. म्हणजे आपल्या मिलनाची खूण मी माझ्या पोटात वाढवणार आहे. काय काय हे काय काय बोलतेस तू? तुला कळतं का माधुरी? अरे निरंजन, एवढं घाबरायला काय झालंय? हे असंच व्हावं असं वाटत होतं मला. अगं पण निरंजन, पुरुषासारखा पुरुषच तू. असं कापतोयस काय? तुला ही गोष्ट इतकी साधी वाटली? श्रीधरला कळलं तर त्याला काय सांगणार आहेस तू? सांगायची वेळच येणार नाही. म्हणजे तुला ऑलरेडी दिवस गेलेत. बस. नाही, नको. मला हे सगळंच विचित्र वाटायला लागलंय आता. बस. श्रीधर मला मूल देऊ शकत नाही. म्हणजे मला तळहातावर झेलणार, माझ्याशिवाय एक क्षणही जगू न शकणारा श्रीधर. देवाधिकांनाही हेवा वाटेल एवढं ऐश्वर्य मला देऊ पाहणारा श्रीधर. मला आई होण्याचं सुख नाही देऊ शकत. म्हणजे माधुरी, तू मुद्दामच? हो निरंजन, कृत्रिम उपचार करण्यापेक्षा मला हा निर्णय जास्त योग्य वाटला. आता ऑफिसची टूर संपवून उद्या श्रीधर येतील. मग मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टरांना विश्वासात घेणार आणि उपचारामुळेच मूल झाल्याचं नाटक करणार. मला नाही पटत आहे. त्यापेक्षा तू श्रीधरला घटस्फोट देऊन माझ्याकडे आली असतेस ना, तर ती फसवणूक ठरली नसती. मग आता आम्ही जे करणार होतो ती फसवणूक नाहीये. कृत्रिम उपाय करून आपण स्वतःची आणि निसर्गाची फसवणूकच करतो ना निरंजन. संतती प्राप्त करून घ्यायची तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचा तो पहिला अधिकार असावा असं मला वाटलं. मला नाही पटत. इट्स मॉरली रॉंग. असेलही कदाचित फसवणूक, पण यामुळे होणाऱ्या वेदना तरी सौम्य आहेत. तरी सुद्धा माधुरी, निरंजन, काही व्यथा पत्कराव्या लागतात, सांभाळाव्या लागतात. या माझ्या कृतीमुळे श्रीधरपेक्षाही जास्त ताण मला सहन करावा लागणार आहे याची पूर्ण कल्पना आहे मला. माधुरी, माधुरी, माधुरी. माधुरी, मी निरंजन, तू? नशीब तू ओळखलंस मला. अरे
पण ही काय अवस्था करून घेतलीस? आणि कुठे होतास तू इतके दिवस? म्हणजे तू वाचलं नाही माझ्याबद्दल? नाही. साहजिक आहे. तुझा कार्यभाग आटोपला होता ना. निरंजन, हे बघ, ओरडण्यानं सत्य बदलणार नाहीये. 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये खितपत पडलो होतो. वाटलं होतं एकदा तरी येऊन भेटशील. तू हॉस्पिटलमध्ये होतास? केव्हाची गोष्ट आहे? झाली त्यालाही 3 वर्ष होऊन गेली. हां, तेव्हा आम्ही पण कॅनडाला होतो. परत आलो तेव्हा नाटक पाहावंसं वाटलं. तेव्हा श्रीधर ना यांना तुझी आठवण आली म्हणून तुला फोनही लावत होतो, पण फोन कोणीतरी दुसरंच उचलत होतं. ते खायला पैसे नाही आहेत. फोनचे बिल भरायला कुठले असणार आहेत? भागीदारांनी फसवलं, कलाकारांनी पाठ फिरवली. एकटा उरलोय गो आता. आणि बायको काहीतरी निमित्त करून माहेरी निघून गेली, परत आलीच नाही ती. कळलं की नोकरी करून स्वतःचं आणि मुलाचं पोट भरते. तर मी जगलो काय, मेलो काय, कोणाला काय फरक पडतोय? निरंजन, शांत हो. तू चहा पिणार आहेस का? समोर हॉटेल आहे, चल आपण चहा पिऊया. चहा? चालेल ना, चहा पिऊया. चल ना, तू चहा पिऊया. ये चहा. कधी आलास तू इथे? आठवत नाही. झाली असतील 10 वर्ष. हा, अजून एक चहा मिळेल? मस्त होता चहा. अजून एक मिळेल ना? सांग ना प्लीज. आणि काहीतरी खायला पण सांग आणखीन. बरं, हे तुझ्या नवऱ्याचं नाव काय? हा, श्रीधर. हा, श्रीधर. श्रीधरचे काही जुने कपडे मिळाले तर बघ ना वापरायला. म्हणजे माझे शर्ट बिर्ट सगळे फाटलेत. निरंजन, तू का असं जीव घेणं बोलतोयस? मग काय करू मी? मला वेळही लागत नाही. मला माधुरी पैसे दे ना. हो, देईन ना. किती हवेत? 1000, 2000 सांग. 1.25 लाख हवेत. 60,000चं कर्जच आहे माझ्या डोक्यावर. देशील ना? फेडशील माझं कर्ज? ₹1.25 लाख मिळाल्यावर पुन्हा कंपनी सुरू करशील? श्रीधर तुला नक्की मदत करतील त्यासाठी. अशक्य आहे. माझ्यामध्ये ती पूर्वीची उमेद नाही राहिली. अगं, मी सरळ हिशोब आहे. 60,000चं कर्ज फेडायचं आणि बाकीचे पैसे मी बसून खाईन. बसून खायला पैसे हवे तुला? हा, येशील ना? मग श्रीधर नाही काही मदत करू शकणार. मग तू दे ना. हा, तू दे. अरे, एवढी मोठी रक्कम? नाही निरंजन, मला त्यांना न सांगता एवढा मोठा व्यवहार नाही करता येणार. ह्याच्यापेक्षा भयंकर, भीषण, वाईट आणि अनैतिक व्यवहार तू गुपचूपपणे केले आहेस. निरंजन, माधुरी ऐक ना. माधुरी ऐक ना माझं. माधुरी ऐक ना. माधुरी प्लीज सॉरी. मी सॉरी म्हणतो ना. सॉरी. हे बघ, अरे सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. कुठलाच मार्ग नव्हता म्हणून ते मी बोललो. सॉरी. प्रेम करायचं असणार आहे माझ्यावर? प्रेम एकतर्फी नसतं माधुरी. प्रेमाच्या प्रांतात आपण राबवले गेलो आहोत. एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आपला वापर केला गेला याची जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा प्रेम नाही उरत. निरंजन, नाटक संपलं, भामिनी संपली, मेकअप पुसला, अवतार संपला. हे तू जितक्या निर्विकारपणे मला 10 वर्षापूर्वी सांगितलं होतंस ना, तेवढ्याच निर्लज्जपणे तू मला तुझा हात देह दिला होतास.
तू सौदा केलास, व्यवहार केलास. तसाच हा एक व्यवहार आहे. 10 वर्षापूर्वीचे हिशोब व्याजा सकट चुकते करायला काय हरकत आहे? कधी पैसे गेला तुझ्या घरी? तू घरी नाही यायचंस. बर, मग श्रीधरला भेटायला कधी येऊ? धमकी देतोयस? व्यवहार, सौदा. आता कळलं तुम्हाला श्रीधर, तुमचा मुलगा कोणाचा मुलगा आहे ते? नाही म्हणजे मला या गोष्टी इतक्या तऱ्हेला आणायच्या नव्हत्या, पण माझा नाईलाज झाला. माधुरी, निरंजननं जे काय सांगितलं ते खरं आहे? माधुरी. हो श्रीधर. थँक्यू निरंजन. श्रीधर हो, आज मी खूप आनंदी आहे. हो, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? हो, तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही माझ्या मनावरचा ताण किती हलका केलाय ते. मी नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते. दहा वर्षापूर्वी टेस्ट ट्यूब बेबीचा उपाय करण्यासाठी मी तयार झालो, ते फक्त मधूसाठी. आणि तेव्हापासून हे बीज कोणाचं आहे हा विचार सतत माझ्या डोक्यात घोळतोय. पण आता एकदम हलका हलका वाटतंय. एका कलावंताचं रोपटं माझ्यासारख्या रसिकाच्या घरात फुलतंय, उमलतंय, याचाच मला आनंद आहे. हे मूल कोणाचं आहे हे जर मला कधी समजलं नसतं तर कदाचित त्याचं व्यक्तिमत्व फुलवण्यात मी अपयशी ठरलो असतो. पण आता तसं होणार नाही. श्रीधर, मला हे बघा निरंजन, तुमच्या मनात कदाचित अन्य हेतू असेल. श्रीधर हा मला ब्लॅकमेल करायला आला होता. मधू, उफाळू नकोस. मला थोडाफार अंदाज होताच, पण निरंजन सारखा असामान्य कलाकार कितीही हीन पातळीवर जायचं ठरवलं तरी जाणार नाही. आणि मघाशी ते जे काय वागले, बोलले, तो त्यांचा दुष्टपणा नव्हता, ते त्यांचं दारिद्र्य बोलत होतं. निरंजन, तुम्ही मला आणि मधुरा गेल्या 10 वर्षात खूप सुख दिलंय, खूप आनंद दिलाय. मूल न होण्याचं लांछन मलाही होतच. तो राग तुमच्यामुळे धुतला गेला. मधूच्या आयुष्यात सागरमुळे जो आनंद प्राप्त झाला, अर्थ प्राप्त झाला, तो तुमच्यामुळेच. आणि एवढ्या सगळ्याचं मूळ मी रुपयात कसं करणार? मला आकडा सांगा निरंजन, मला आकडा सांगा. मी एका रकमेत तो पुरा करेन. खरं तर निरंजन, तुम्ही कितीही मागितलं आणि मी कितीही दिलं तरी हा हिशोब पुरा होणारा नाहीये. श्रीधर, तुम्हाला कल्पना नाही, आज माझ्या मनात तुमच्याबद्दलचा मान असून कितीतरी पटीने वाढलाय. मान सन्मानाचं सोड ग. मी जे काय बोलतोय ते कोणाला लाजवायला किंवा हिणवायला नाही. मी जे बोललो त्याला धैर्य लागतं जे माझ्याकडे आहे. काही ना स्वतःच्या मनाची मागणीच कळत नाही. त्याला आपण तरी काय करणार? तेव्हा निरंजन, तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय ते शोधा.
मी जरा गोंधळून गेलो मला. हो, असं गोंधळून जाऊ नका निरंजन. मला खात्री आहे सागर एक दिवस तुमच्यासारखाच मोठा कलाकार होईल आणि त्याच्या पहिल्याच एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट होईल. तेव्हा तुमचे डोळे आनंदानं भरून येतील. हां, पण त्यासाठी अजून बराच अवकाश आहे आणि त्यासाठी आपल्याला जगायला हवं आणि जगायला हवं म्हटलं की पैसे हवे. आय अंडरस्टँड. तुमची मागणी मोकळेपणानं सांगा, मी ती नक्कीच पूर्ण करेन. बरं, मी निघतो. मला सागरला क्लासमधून आणायचं आहे आणि मधू यांनी रक्कम सांगेपर्यंत त्यांना सोडायचं नाही. येतो मी. श्रीधर गेले आता निरंजन. आता तरी गप्प बसू नकोस. सांग मला तुझी अपेक्षा काय आहे ते. कोण निरंजन? मला उत्तर हवंय.